तर राजन साळवी हे आज पक्षप्रवेश करतायत. ते खरं तर जुने शिवसैनिक होते. मी पण त्यांच्याशी बोललो की तुम्ही शिवसेनेतच राहा. आज जरी वेळ हे असेल तरी योग्य वेळी पुन्हा आपली वेळ येईल. पुन्हा आपण कार्यकर्त्यांना उभं करूया. तुमच्यासारखे कार्यकर्ते फक्त सत्ता आणि पदेसाठी कधी नव्हते आणि यापुढे नसणार याची आमची खात्री आहे. परंतु त्यांनी सांगितलं की पक्षातल्या लोकांचाच माझ्यावर विश्वास नाही. मी विधान परिषदेला मतदानच केलं नाही असं पक्षातल्या काही लोकांचं म्हणणं आहे आणि त्यांच्या भूमिका वरिष्ठांनी ऐकल्या आहेत. त्याबाबत काय निर्णय झाला याची मला माहिती नाही. परंतु राजन साळवी पक्षामध्ये राहिले पाहिजे होते. आता गेले तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु मी मात्र शिवसेनेबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर सामान्य शिवसेनेबरोबर राहणार आहे. ते आता राजकीय त्यांचे प्रश्न आहेत. शेवटी त्यांच्या पक्षाची भूमिका ते ठरवू शकतात आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. सुद्धा तुमचे वडील 20 वर्षापूर्वी पालकमंत्री होते आणि त्यावेळी त्यांनी असंच विरोधकांना संपवण्याचं काम केलं. अनेक जिल्हा परिषद नगरसेवक फोडले. निधी द्यायचा नाही म्हणून दीपक केसरकरांना डीपीडीसीच्या मिटिंगच्या बाहेर घालण्यात आलं. परंतु ही उन्मतगिरी जास्त काळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात टिकत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे किती तुम्ही उन्मतगिरी केला तरी जिल्ह्यातील जनता जास्त काही टिकू देणार नाही अशी आमची खात्री आहे. खरं तर शरद पवार साहेब हे महाराष्ट्रातले राजकारणातले मोठे व्यक्ती आहेत. ते 60-70 वर्ष राजकारणामध्ये आहेत आणि 2019 मध्ये ज्यावेळी महाविकास आघाडी सत्ता स्थापन केली त्याच्या आधी सुद्धा पवारसाहेब 4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे त्यांची पार्श्वभूमी कशी आहे राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये हे आपल्याला माहिती होतं आणि त्यामुळे 2019 मध्ये युती करताना महाविकास आघाडी करताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता. आणि आता मात्र महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर पवारसाहेब जर सत्ताधारीकडे सत्कार स्वीकार असतील किंवा त्यांना सत्कार देत असतील तर आता बोलून काय उपयोग नाही. तर हे 2019 मध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे होता आणि मग हा निर्णय घेतला पाहिजे होता महाविकास आघाडीचा. आणि आता मात्र 2024 मध्ये आता बोलून त्याचा 2025 मध्ये आता बोलून त्याचा काय फायदा होणार नाही. आपण शिवसेना वाढीकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर आहोत. आजही आहोत आणि उद्या आम्ही राहणार आहोत. आपल्या कुडाळतील नगरसेवकांनी तसेच बहुसंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. काय सांगतात? कुडाळचे नगरसेवक हे शिवसेनेचे सामान्य कुटुंबातले नगरसेवक शिवसेने निवडून देण्याच्या इथल्या कुडाळच्या जनतेने निवडून देण्याचं काम केलं होतं. परंतु सत्ताधारी पक्षाकडनं लाखो रुपयाची आमिष या नगरसेवकांना देण्यात आली आणि ती पूर्णपणे करण्यात आली. आणि त्याचबरोबर आता आपण बघितलं असेल की काल पालकमंत्री असून देत किंवा भाजप किंवा शिंदे गटाच्या सत्ताधाऱ्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे की निधी देण्यासंदर्भात आता जो शिवसेना सोडेल त्याला निधी देऊ असं त्यांनी सांगितलं आहे. खरं तर निधी देऊन तुम्ही आमच्या लोकप्रतिनिधींना तुम्ही फोडू शकाल परंतु सामान्य लोकांना सामान्य शिवसैनिकांना तुम्ही फोडू शकत नाही. निश्चितपणे जिथे नगरसेवक गेले ते फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आमिषाने गेलेले आहेत. कुठल्याही या ठिकाणी राजकीय तडजोडीसाठी गेले नाही तर आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गेलेले आहेत. हे आम्ही यापुढच्या काळामध्ये पुराव्यानिशी दाखवून देऊ. त्यांचं रेकॉर्डिंग सगळं आमच्याकडे आहे. कोणी पैसे दिले किती पैसे दिले सगळं रेकॉर्डिंग आहे. ते आम्ही योग्य वेळी आणून देऊ. आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा सामान्य लोकांना घेऊन शिवसेना उभी करण्याचं काम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.